चहा टाईमला स्नॅक्स करायचे आहे पण सुचत नाही काय करायचं ते, तर मी आज नवीन रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग बघूया कशी बनवायची ते. तर यासाठी मी इथे जी आपली मूग डाळ असते ती 4 ते 5 तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि भिजवून घेतलेली आहे. ती आता आपण इथून मिक्सरमधून काढून घेऊया. तर यात थोडंसं पाणी टाकून दळून घेऊ. जास्त बारीक पण नाही दळायची, फाईन पेस्ट नाही करायची. त्यानंतर ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी सीझनिंग टाकलेली आहे. त्यानंतर आता मी इथे थोडीशी जी कसुरी मेथी असते ती टाकू, त्याने टेस्ट खूप छान येते. त्यानंतर आपण इथे आता चिली फ्लेक्स टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट पण टाकू शकता जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर. त्यानंतर ओवा मी इथे कुस्करून टाकला आहे, त्याचा स्मेल खूप छान येतो. आणि त्यानंतर थोडेसे जिरे टाकले, हळद टाकली आहे आणि यामध्ये आता मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इथे आता अर्धी वाटी मैदा घेणार आहोत. तुम्ही नुसते गव्हाच्या पिठाचे किंवा मैद्याचे पण बनवू शकता. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करताना याचा गोळा बनवताना कुठलंही ॲडिशनल पाणी लागत नाही. जे आपण डाळ दळलेली आहे मुगाची त्याचं मॉइश्चर सोडतं आणि त्याच्यामध्येच आपला गोळा बनवून तयार होतो. हे बघा इथे मी थोडंसुद्धा पाणी ॲड केलेलं नाही आहे यामध्ये. तर व्यवस्थित मीडियम टाईट गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त कडक पण नाही बनवायचं आणि जास्त एकदम पातळ पण नाही बनवायचं. बघ आता याला थोडंसं आपण तेल लावून व्यवस्थित मळून घेऊया. हे बघा गोळा आपला रेडी आहे. आता तेल लावून थोडंसं मळून घेतलेलं आहे. तर आपण आता याला एक स्लरी तयार करूया. ही स्लरी खूप इम्पॉर्टंट असते, याच्यामुळेच त्याला लेयर्स येतात. तर इथे मी आता एक चमचा गावठी तूप घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा त्यामध्ये मैदा टाकलेला आहे. तर आपण हा मिक्स करायचा. हे बघा पहिल्यांदा हे कोरडं वाटतं एकदम, पण नंतर जसं जसं हलवतो आपण याला मिक्स करतो तसं हे एक पेस्ट तयार होते. तर हे बघा मिक्स करत चालायचं एकाच डायरेक्शनने. तर हे बघा कसं पेस्ट तयार झाली, एक स्लरी तयार झाली, जी लेअर येण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आणि त्याची एक व्यवस्थित स्लरी तयार झालेली आहे. तर ही स्लरी तयार करून घेतल्यानंतर आपण आता एक पोळी लाटून घेणार आहोत मीडियम साईजची. तर त्यासाठीचा एक मळलेल्या पिठामधून एक मीडियम साईजचा गोळा घ्यायचा, तो व्यवस्थित परत मळून घ्यायचा. मैद्यामुळे थोडंसं कडक होतं तर व्यवस्थित मळून घ्यायचा. आणि आता व्यवस्थित लाटायचं आहे. थोडंसं मैदा घेतला आहे मी वरून आणि तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तर जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम लेंथ असते, मीडियम जाडी असते तेवढी पोळी लाटून घ्यायची. थोडंसं मैद्यामुळे चिपकतं, मैदा आणि डाळ असल्यामुळे. तर थोडंसं पीठ टाकून मळून घ्यायचं. हे बघा एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पातळ. त्यानंतर जी स्लरी तयार केली आपण तुपाची आणि मैद्याची, तर ती याच्यावर स्प्रेड करून घ्यायची. जर स्पूनने नसेल जमत तर तुम्ही बोटाने पण करू शकता. मी इथे बोटानेच केलेलं आहे. व्यवस्थित एकदम पातळ लेअर लावून घ्यायचा आहे. इथं जास्त जाड लेअर नाही लावायचा, पातळ एकदम स्प्रेड करून घ्यायचे. त्यानंतर याच्यावरती मी कोरडा मैदा स्प्रेड केलेला आहे, जेणेकरून लेअर छान येतं. तर आता हे बघा मी आता इथे आयताकृती आकार देत आहे. तुम्हाला जसं वाटले तसे आकार तुम्ही देऊ शकता. तर हे करताना याला जी स्लरी तयार केली ती लावायची आणि त्यानुसार त्यावर मैद्याचं जे कोरडं पीठ आहे ते स्प्रेड करायचं. तर हे जे आहे थर्डवालं त्याला पण मी मैद्याची स्लरी लावली आहे आणि त्यावर मैदा स्प्रेड केलेला आहे. आता ही लास्टची आहे, यावर नाही लावायचं. हे व्यवस्थित साईडने कोणी पॅक करून घ्यायचे जेणेकरून ते साईडला जाणार नाही पीठ. तर हे बघा थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, जास्त प्रेस नाही करायचं. जर जास्त प्रेस केलं तर तुमचे लेअर नाही पडणार. तर व्यवस्थित हलक्या हाताने ते लाटून घ्यायचे आहे. थोडंसं पातळ करायचं आहे आणि त्याला जसे पाहिजे तसे आकार तुम्ही देऊ शकता. हे बघा मी इथे शंकरपाळ्यासारखे आकार दिलेले आहेत. तर याला तुम्ही मुगाच्या डाळीचे तिखट शंकरपाळे पण म्हणू शकतात.
खूप क्रिस्पी होता. नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय केल्यानंतर कसं झालं आहे ते. तर हे व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायचे पूर्ण लालसर कलर येईपर्यंत. आता जेव्हा आपण इथे तळायला टाकतो तेव्हा त्याचे लेअर सुटायला हे बघा. आता माझे टाकून झाले की बघा कसे लेअर सुटायला लागतील लगेच. मीडियम तेल गरम करून द्यायचं आहे जेव्हा आपण टाकतो त्यामध्ये. तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. बघा लगेच लेअर पडायला सुरुवात झाली. जसे तळतात तसे ते फुगतात आणि त्याचे लेअर मस्त दिसतात. हे बघा मस्त लालसर व्हायला लागले आणि त्याचे लेअर एकदम क्लिअर दिसायला लागले. आणि ते लेअर पडल्यामुळे काय होतं एकदम क्रिस्पी लागतात आणि तोंडात टाकले लगेच विरघळतात जिभेवरती. व्यवस्थित लाल होईपर्यंत हे परतू द्यायचे आहे. हे बघा आता व्यवस्थित परतले आहे. व्यवस्थित त्याचे लेयर्स दिसत आहे. तर आता आपण हे सगळं काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर तुम्ही पण नक्की करून बघा. माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत जाईल. तर हे तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटली ते मला सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.